नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. व्यक्ती आणि वल्लीच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. मला भेटलेल्या अनेक व्यक्तीपैकी एक व्यक्ती म्हणजे तात्या पारधी. आमची या वस्ती सोडून पारधी वस्ती जी आहे ती आमच्या चाळीपासून किंवा आमच्या वस्तीपासून बरीच दूर अंतरावर लांब होती आणि त्याच्यामध्ये तात्या पारधी जो आहे हा सगळ्यांच्या परिचित होता. तात्या पारधी म्हणले की अजूनही त्याची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. अतिशय ठेंगणा, लुकडा आणि काळाभोर असा तात्या पारधी. दात सगळे त्याचे पडलेले होते आणि तोंडातली जी लाल भडक जीभ सारखी आत बाहेर तो करत असायचा. अंगावर हाफ शर्ट आणि हाफ चड्डी घेऊन तो आमच्या चाळीमध्ये भीक मागायला यायचा. त्याची पार्श्वभूमी आम्हाला काही एवढी माहिती नव्हती, पण असं तो म्हणायचा की माझा मुलगा आहे, 2 मुलं आहेत, मुली आहे, सगळं माझं चांगलं आहे, पण सांभाळत नाहीत ते, मी माझी बायको राहतो. त्याला जास्त बोलतही नसायचा. थोडं थोडं कधीतरी मनात आलं तर बोलायचा. पण दररोज त्याचं काय होतं की त्याची बायको त्याच्यापेक्षा खूप जाड होती. तात्या पारधी हाडकुळा होता, त्याची बायको मात्र अशी जाडजूड होती आणि तिला चालता येत नसायचं. आणि मग ह्या दुष्टचक्रामध्ये खायचं बसायचं दुष्टचक्रामध्ये ती अडकल्यामुळं ती तब्येत जास्त झालेली. दिवसभर एकटीच ती आणि तात्या पारधी इकडं गावामध्ये बाजारपेठेमध्ये हमालीचं काम करायचा. मग त्यानंतर काय केलं, पहिला एकटाच जायचा, नंतर तर त्यानं काय केलं की त्याच्या बायकोला घेऊन यायचा. आता बायकोला कसा आणायचा माहिती आहे? अक्षरशः पाटकोळी घेऊन तो बायकोला त्यांच्या वस्तीपासून तर आमच्या चाळीपर्यंत तो पाठीवर घेऊन यायचा. आम्हाला नवल वाटायचं की एवढं मोठं ओझं पाठीवर घेऊन हा तात्या पारधी खुशाल बायकोला उरी फुटस्तोपर्यंत घेऊन येतोय, काय असं करत असेल. आणि मग तो आणायचा. आमच्या चाळीमध्ये एक तुतीचं झाड होतं, खूप मोठं झाड होतं, त्याला छान तुती लागायच्या. आम्हा मुलांचा गरडा त्याच्या भोवती असायचा, त्या झाडाभोवती, आणि पिकलेली तुती आपोआप पडायची, कधी काढून खायची. त्या ठिकाणी मुंगळे पण तिला असायचे म्हणा, त्याचीही भीती असायची. मग तात्या पारधी सकाळी येताना बायकोला घेऊन यायचा, झाडाखाली बसवायचा आणि मग तो घरोघरी हिंडायचा. पहिल्यांदा तो घरोघरी हिंडायला लागला, पण नंतर जशी बायको आणून बसवली तशाच बायका मग त्या म्हणायच्या, तात्या तू येत जाऊ नका आता, आम्ही तिला देत जाऊ, तू जा कामाला तुझ्या. घराघरातून कोणाची भाकर असायची, कोणाची भाजी असायची, जे काही शिळपाका असेल ते आणलं जायचं. आणि त्यानं एक मोठं पातेलं, त्याच्यावर एक झाकण, जर्मनचं झाकण आणि एक भली मोठी पिशवी आणायचा. कारण शेजारी पाजारणी ज्या द्यायच्या त्या भाकरी ज्या असायच्या ते पिशवी ठेवायची. आणि भाजी जी दिलेली आहे ती भाजी, सगळी भाजी सुकी असेल पातळ असेल सगळं त्या एका पातेल्यामध्ये ठेवायची, त्याला भगुलं म्हणायचे. आणि त्या भगुल्यामध्ये भाजी सगळी जमा करायची. ती बिचारी तिथंच खायची. तिला ठेवल्यानंतर तात्या निघून जायचा. निघून गेल्यानंतर तो संध्याकाळी यायचा, 5-6 वाजता यायचा. तोपर्यंत ती बाई, त्याची बायको, तुतीच्या झाडाखालीच असायची, तिथंच पडायची. तिला एक पोतं दिलं होतं, त्या पोत्यावरती आडवी व्हायची. एक उशी दिली होती, बिचारी त्या ठिकाणी बसून राहायची. काय बोलायची नाही, तिला बोलता यायचं, कळायचं काय आपण म्हणतो ते कळायचं, पण संवाद ज्याला म्हणतो हा संवाद होत नव्हता. आणि मग तिला आम्ही लहान मुलं पाणी नेऊन दे, तिला जे काय पाहिजे, पाणी असेल, कधी जेवण ताट असेल, काय मागेल ते तिला नेऊन द्यायचं. आम्ही सेवा करायचो तिची. खऱ्या अर्थानं आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा की एवढे गरीब असताना, भिकाऱ्यासारखे असताना सुद्धा आपण त्यांच्यामध्ये धावलो. आनंदाने आम्ही मुलं करायचो खरं सगळे. एकमेकाची चढावड लागायचे, मी देतो अशा पद्धतीनं. तर तिचं जीवन फार चांगलं चाललं होतं. पण तात्या मात्र
आमच्या चाळीपासून तर बाजारपेठ हे जवळजवळ कितीही फास्ट चाललं, तास दीड 2 तासाचं अंतर. तो बिचारा जायचा, दिवसभर हमाली करायचा, हमालीचे पैसे घेऊन आणि मग पुन्हा बायकोला न्यायसाठी यायचा. मेटाकुटीला आलेला असायचा, तांब्यात त्याचे पाणी असायचं. आला की तेच पाणी, अगोदर 2 घोट पाणी प्यायचा, तोंडावरून तेच पाणी शिंपडायचा, त्याच शर्टानं तोंड पुसायचं आणि मग आम्हाला सगळ्याला टाटा करून पुन्हा ते पातेल्यासाठी एक पिशवी असायची मोठी, खाली भाकरी ठेवायचा, खाली पातेलं ठेवायचा, त्याच्यावर भाकरीचं ठेवायचा आणि एका हातात पिशवी घेऊन थोडंसं पोरांना म्हणायचं मला जरा उचलून द्या नंतर. आणि मग खाली उचलून बायकोला असं उचलून घ्यायचा, पाटकोळी घ्यायचा आणि हातामध्ये ती पिशवी, 2 हात लागायचे, कधी कधी बायको घेऊन बसायची. असं हिंदकळत हिंदकळत हे पुन्हा संध्याकाळी तात्या पारदे आपल्या घरी जायचा. दूरवर जाईपर्यंत आम्ही मुलं चाळीच्या बाहेर येऊन हे दृश्य बघत असायचो. कित्येक वर्ष, 3, 4, 5, मी तर जोपर्यंत तिथं होतो आम्ही तोपर्यंत हे दृश्य मी पाहिलेलं आहे. आणि हा तात्या पारदे अजूनही माझ्या डोळ्यासमोरून हालत नाही. असा आपल्या जीवनावर परिणाम करणारी अशी अनेक माणसं भेटतात, त्यातला हा तात्या पारदी. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.